आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री काय अच्छा चंद्रकांत दादा पाटील, आमचे मंत्री गिरीशजी महाजन, मंत्री सदाभाऊ खोत, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सुजितजी ठाकूर, नगर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सोबत आलेले सर्व आमदार आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आज सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिल्याचं जाहीर करतो आणि पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना खात्री देतो की आपल्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष हा जरी नवीन असला तर या पक्षामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्याला घेणं, त्यांना प्रशिक्षित करणं, घोषणा कशा द्यायच्या ते त्यांना शिकवणं, इथपासून तर सारं प्रशिक्षण हे भारतीय जनता पार्टीमध्ये देण्याची पद्धत आहे। त्यामुळं कार्यकर्त्यांनी निश्चित राहावं की आमचा एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये नव्यानं गेला, त्याला सांभाळतील का नाही सांभाळतील, भारतीय जनता पार्टीचं वातावरण त्यांना सूट होतं का नाही होतं, अशी कुठल्याही प्रकारची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये, एवढी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो। आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेले 5 वर्ष देशात आणि राज्यात जी कामगिरी केली, त्या कामगिरीवर या राज्यातली आणि देशातली जनता खुश आहे आणि त्यामुळे सुजय विखेच, परंतु अजूनही जसजशा निवडणुकीच्या ज्या तारखा आता आल्या आहेत, जवळजवळ येतील अशा प्रकारचे अनेक भूकंपाचे धक्के हे आम्ही आमच्या विरोधकाला देऊ, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। कालच एक धक्का माढ्यामध्ये बसला, आजचा धक्का नगरमध्ये बसला आणि पुढचेही धक्के खाण्यासाठी त्यांनी सज्ज राहावं, कारण गेल्या आठवड्यात एक मदन भोसले सातारमध्ये असाही धक्के एकामागे एक धक्के त्यांना सहन करावे लागतील आणि त्यानंतर ज्या निवडणुका येतील या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। मित्र, माझ्यापुरता विषय जर विचारला तर ही तिसऱ्या पिढीसोबत दादा मी राज्यात काम करतोय। आता मी आणि बाळासाहेब विखे आम्ही 10 वर्ष लोकसभेमध्ये काम केलं, राधाकृष्ण विखे पाटील आणि मी विधानसभेमध्ये काम केलं आणि आता सुजय विखे यांच्यासोबतही काम करण्याची आता आम्हाला संधी मिळालेली आहे। त्यामुळे मी त्यांना खात्री देतो की या राज्यामध्ये जसं काही लोक काल आमचे मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की राज्यातले काही लोक हवा कोणत्या दिशेनं वाहती याचा अंदाज घेत असतात, मला असं वाटतं की ते ज्या कुटुंबाबद्दल बोलले साहेब, हे दुसरं कुटुंब आहे आता की हवा कोणत्या दिशेनं वाहती याचाही अंदाज आता विखे घराण्याने घेतला असावा। परंतु राज्यातली हवा आपल्याला सगळ्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या बाजूने आहे आणि आज नाही, जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झालेत तेव्हापासून तर आजपर्यंत राज्यामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत 4 नंबरवर किंवा 3 नंबरवर असलेला भाजप सतत 5 वर्ष हा 1 नंबरवर राहिलेला पक्ष आहे। आज राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली 10,000 सरपंच, जवळपास 90 नगरपालिका, 18 महापालिका, 10 जिल्हा परिषदा, 123 आमदार आणि 23 खासदार हा भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं 1 नंबरचा पक्ष झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा राहून लोकसभेमध्ये
नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करणार आहे, तर मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये केवळ एक जागा नाही तर नगरच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची तुमच्या सर्वांवर जबाबदारी आहे. या दोन्ही जागा आपण निवडून आणावं अशा प्रकारची आपल्या आग्रहाची विनंती करतो आणि सुजय विखे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.